सगळेच्या एकाच रंगाचे कापड कुठून आणायचे, एकाच रंगाच्या चपला कुठून आणायच्या, आणि याच्यात जर कमी जास्त झालं तर या लेकराचे 60,000 लेकराचे भांडणं सोडता मी म्हातारी होऊन जायची म्हणे. मग एवढा कुटाणा करण्यापेक्षा आणि इतकं टेन्शन घेण्यापेक्षा मोकळीच ठेवते म्हणली. कोणालाच कपडे करीत नाही. 60,000 लेकरं मोकळ्याला मोकळीच ना, एकाच्या अंगावर बोटभर कापड नाही. मग ते लेकरं काय आपल्या महाराज लोकांच्या लेकरासारखे थोडेच आहेत. उठलं की आई मला गाता दे, आई मला भागवत दे, आई मला ज्ञानेश्वरी. हां पारद्याची लेकरं ते उठलं की आयो खडुळीन, आयो सस, आयो चितर नारदी म्हणजे दुपारात पितर घालायच्या मागायचं. जगू न द्यायचा विचार नाही. 60,000 लेकरं आहेत म्हणली. उठलं की सकाळी सकाळी त्यांना चितरण खडुळीन ससन आणून कुठून देऊ. असल्या त्रासात जगण्यापेक्षा जीव दिलेला बरा. म्हणून नारदीनं पुन्हा मायबाप आत्महत्येच्या विचारानं घर सोडलं आणि नारदी सैरा वैरा पळायला लागली. एवढ्या अवकाशामध्ये त्या पारद्यानं असा हात लावला. कोणतरी पळतंय हे त्याला दिसलं आणि त्याने मोठ्यानं आरोळी दिली.